साहित्य घेतलंय मी, एक कांदा किसून घेतलेला आहे, त्याच्यानंतर हे सुकं खोबरं आहे, थोडंसं हलकंसं भाजून घेतलेलं आहे। इकडे मी ओलं खोबरं घेतलंय थोडंसं, त्याच्यानंतर बऱ्यापैकी लसूण घेतलेली आहे, इकडे अद्रक घेतलेला आहे, हिरव्या मिरच्या पण साधारण लालसर झालेल्या आहेत अशा हिरव्या मिरच्या घेतल्यात, थोडीशी कोथिंबीर घेतली, इकडे घेतले चवीनुसार मीठ, घरगुती मसाला आणि थोडीशी हळद घेतली। त्या अगोदर आहे ना मसाला मी तयार करून घेते। तर आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये ओलं खोबरं, सुकं जे भाजून घेतलेलं खोबरं आहे ते खोबरं, अद्रक, लसूण, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि थोडंसं पाणी टाकून हे अगोदर बारीक वाटून घेते। मसाला बघा किती छान तयार झालेला आहे। मी हलवायचे आहे ना पोटाकडचे पीस आणि डोक्याकडचं फक्त रसामध्ये घेणार आहे। गॅसवर कढई ठेवली होती, तेल टाकते। तेल बघा छान तापलेलं आहे। जो कांदा मी बारीक करून म्हणजे किसून घेतला होता तो कांदा अगोदर टाकते। कांदा बघा आपला छान परतवून झालेला आहे। आता जे मी वाटप करून घेतलं होतं ना ते वाटप टाकते। बघा वाटप टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला ते छान परतवून घ्यायचंय, म्हणजे आपला मसाला छान फ्राय झाला पाहिजे। बघा आपला मसाला आहे ना साधारण 3 ते 4 मिनिटं फ्राय करून झालेला आहे। आता हळद आणि घरगुती मसाला जो घेतला होता तो टाकते। आपल्याला घरगुती मसाला सुद्धा छान फ्राय करून घ्यायचा आहे। मीठ घेतलं होतं ते मीठ टाकते। आणि जो हलवा घेतला होता ना तो ह्याच्यामध्ये फ्राय करून घेणार आहे मसाल्यामध्ये। बघा हलवा सुद्धा मसाल्यामध्ये छान फ्राय करून झालेला आहे। आता आपल्याला जितकं पाणी पाहिजे ना तितकं पाणी आपल्याला याच्यामध्ये टाकायचं, म्हणजे एकदम थपथपीत पाहिजे असेल तर कमी पाणी, आणि जर रस्सा हवा असेल तर थोडंसं जास्त पाणी। मसाल्याचं भांडं धुवून घेतलेलं आहे ते पाणी टाकते मी याच्यामध्ये।
बघा मला जितकं पाणी पाहिजे होतं ना तितकं पाणी टाकून घेतलेलं आहे. आणि माफ करा, कोकम दाखवायचं राहून गेलं होतं, ते कोकम टाकते आता. आणि आता हा रस्सा आहे ना मंद आचेवर ठेवून देते. साधारण आहे ना 7 ते 8 मिनिटासाठी मंद आचेवर ठेवून देते. बघा आपली 5 ते 7 मिनिटं साधारण झालेली आहे. रस्सा सुद्धा म्हणजे थपथपीत बनवायचं होतं, छान तयार झालेलं आहे. बंद करते आणि थोडा वेळ असंच ठेवून देते. बघा आपला हलव्याचा रस्सा किती छान तयार झालेला आहे. थोडंसं थपथपीत आणि थोडंसं पातळ, म्हणजे भातावर सुद्धा खाता येतं, पोळीबरोबर सुद्धा खाता येतं. मित्रांनो, साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली हलव्याची रेसिपी, ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या. थँक्यू.